नमस्कार मित्रांनो. आपण मागच्या 2 लेक्चर्समध्ये पाहिलं होतं बेसिकची इन्फॉर्मेशन, एक्सेलची बेसिक इन्फॉर्मेशन, एक्सेलचे स्क्रीन एलिमेंट्स. आता आज आपण थोडंसं पुढचं लेक्चर घेऊयात. बघा आपल्याकडे अशी मार्कशीट आहे. इथं विद्यार्थ्यांची नावं आहेत. मराठी मराठी, इंग्लिश, हिंदी, मॅथ्स असे सब्जेक्टची नावं आहेत. आता मी तुम्हाला एक सांगतोय, की हिस्ट्रीचे इथे मी मुद्दामून त्याचे मार्क्स टाकलेले नाहीयेत. बघा इथे मार्क्स टाकण्याच्या ऐवजी मी जर का हे कॉपी केलं, म्हणजे मी हे इथनं हे सिलेक्ट करतो एवढे मार्क्स सिलेक्ट केले असेल, कॉपीसाठी कंट्रोल सी शॉर्टकट की आपल्याला आहे माहिती आहे. कंट्रोल सी केल्यानंतर आपल्याला जेवढ्या सेल्स कॉपी करायच्या आहेत त्या मार्क झाल्या. मला जिथे पाहिजे तिथे जाऊन मी सेल पॉइंटर ठेवतो. कंट्रोल व्ही पेस्ट करतो. तुम्ही ऑब्झर्व्ह करा की अजूनही कॉपी मार्क तसाच आहे. म्हणजे मी आता जोपर्यंत कंट्रोल व्ही करतोय तोपर्यंत मल्टिपल टाइम्स म्हणजे एकापेक्षा जास्त वेळा मला जर का पेस्ट करायचं असेल तर मी कंट्रोल व्ही कमांड ॲप्लाय करतोय. जेव्हा मी दुसरं काम काही चालू करीन त्यावेळेस हा कॉपी मार्क निघून जाईल आणि आता मी जर कंट्रोल व्ही केलं तर कंट्रोल व्ही होणार नाही. म्हणजे तुम्हाला जर का एकापेक्षा जास्त वेळा कॉपी केलेलं टेक्स्ट किंवा कॉपी केलेलं कंटेंट पेस्ट करायचा असेल तर कंट्रोल सी आणि कंट्रोल व्ही जे आपण रेग्युलर वापरतो तसं करू शकता. पण एक्सेलमध्ये एक बेस्ट फॅसिलिटी आहे. तुम्हाला एकदाच जर का पेस्ट करायचं असेल सिंगल टाइम पेस्ट, तर सिंगल टाइम पेस्टसाठी कंट्रोल सी तुम्हाला कुठे पाहिजे तिथे सेल पॉइंटर घेऊन जावा, एंटर की प्रेस करा. फक्त एंटर की प्रेस केली तर सिंगल टाइम पेस्ट होतं. बघा कॉपी मार्क निघून गेलाय. म्हणजे ही एक बेस्ट फॅसिलिटी एक्सेलमध्ये आहे. आता मी पुढचे हे टाईप करतो. बघा आपल्याला काय बघायचं आहे, सपोज हा सचिनचं पूर्ण नाव मी लिहितो. सचिनचं पूर्ण नाव आहे सचिन बांदेकर. म्हणून मी A2 मध्ये सेल पॉइंटर ठेवून दिला. आता सेल जर का आपल्याला एडिट करायचं असेल, त्याच्यात काही बदल करायचा आहे किंवा नवीन ॲड करायचं असेल, तर एक सिंपल मेथड आहे की तुम्ही A2 म्हणजे सचिनवरती सेल पॉइंटर ठेवला. फॉर्म्युला बारवरती जाऊन इथे क्लिक करा. स्पेस देऊन तुम्हाला काय टाईप करायचंय बांदेकर ते तुम्ही टाईप करा आणि सिंपल एंटर की प्रेस करा. केलं इकडे बघा. पुन्हा एकदा F2 सॉरी A2 वरती जातो. इथे क्लिक करा. जर नको असेल तर ते डिलीट करा. म्हणजे आपल्याला जर का सेल एडिट करायचा असेल तर मी काय करतोय त्या सेलवरती जातोय पहिल्यांदा. फॉर्म्युला बारवरती जातो, क्लिक करतो आणि ते सेल काय एडिट करायचं असेल ते एडिट करतो. यालाच एक शॉर्टकट की आहे बेस्ट. त्या सेलवरती जावा आणि कीबोर्डवरची F2 ही फंक्शन की जी आहे, ओके, कीबोर्डवरची F2 ही फंक्शन की जी आहे ती F2 फंक्शन की तुम्ही प्रेस केली तर बघा सेल पॉइंटर तुमचा हा सेलच्या आतमध्येच येतो. आता मी इथे लिहितोय सचिन बांदेकर. म्हणजे हे तुम्ही लक्षात ठेवा. आपल्याला पुढे फॉर्म्युला ज्यावेळेस कधी एडिट करायचं असेल, आपण मोठमोठे फॉर्म्युले लिहिणार आहे, त्याच्यामध्ये कुठेतरी स्पेलिंग चुकलं, ब्रॅकेट द्यायची राहिली, कॉमा द्यायचा राहिला, तर परत टाईप करत बसायची गरज नाहीये. सिंपल त्या सेलवरती जावा आणि F2 की प्रेस करून तुम्ही सेल एडिट करा. एंटर करतो. आता काय झालंय बघा, सचिन बांदेकर, तर बांदेकर पूर्ण दिसत नाहीये. म्हणजे माझा हा कॉलम जो आहे ए याची विड्थ, याची रुंदी आणि त्या रुंदीपेक्षा मी टाईप केलेलं टेक्स्ट हे मोठं आहे. त्यामुळे ते दिसत नाहीये. आपण आता कमांड बघणार आहोत की मला कॉलमची विड्थ कशी बदलायची. आपल्याला ए या कॉलमची विड्थ जर बदलायची असेल तर सेल पॉइंटर हा ए या कॉलममध्ये कुठेही ठेवून द्या. कुठेहीचा अर्थ काय आहे की आपण आता A1 मध्ये ठेवा, A3 मध्ये ठेवा, A4, A8 किंवा बघा अगदी मी लास्टला तुम्हाला घेऊन जातो 10,48,576, पण माझा कॉलम कुठला आहे एच, म्हणजे कॉलम ए असला पाहिजे. आता काय करायचंय, होम टॅब मधल्या सेल्स ग्रुप मध्ये फॉर्मॅट नावाचा ऑप्शन आहे आणि या फॉर्मॅट मध्ये कॉलम विड्थ अशी कमांड आहे बघा. त्या कॉलम विड्थला जायचं
इथे कॉलम विड्थ बाय डिफॉल्ट 10.67 अशी दिसतीये. मला ह्याच्यात तो बांदेकर दिसत नाहीये. म्हणजे बांदेकर दिसत नाही म्हणजे टेक्स्ट आपल्याला पूर्ण दिसत नाहीये. मग मी म्हणतो की मला ही 20 अशी सेट करायची आहे. तर इथे टाइप करा 20 आणि ओकेला क्लिक करा. बघा आपला कॉलमची विड्थ वाढलेली आहे. परत पहिल्या सेलवर यायचं असेल तर आपण नेम बॉक्समध्ये बघितलंय. A1 टाइप करा, एंटर करा. आलो का? आता पूर्ण बांदेकर दिसतोय आपल्याला. म्हणजे मला जर का कॉलमची विड्थ बदलायची असेल तर सिंपल आपल्याला ज्या कॉलमची विड्थ बदलायची आहे, सेल पॉइंटर त्या कॉलममध्ये ठेवून द्यायचा. होम टॅबमध्ये सेल्स ग्रुपमध्ये फॉर्मॅट नावाची कमांड आहे आणि त्याच्यामध्ये कॉलम विड्थ आणि इथनं कॉलम विड्थ तुम्ही चेंज करू शकता. मी म्हटलं हे थोडं जास्त झालंय म्हणून मी थोडं कमी करतोय कॉलमची विड्थ. मी करतोय 16 किंवा 17 आणि ओके म्हणतो. ठीक आहे. दुसरा मेथड असं आहे कॉलम विड्थ चेंज करण्यासाठी. मला ए आणि बी ची कॉलम विड्थ चेंज करायची. तर ए आणि बी ह्याच्यामध्ये जी डिवायडिंग लाईन आहे, त्यांना दुभागणारी जी एक मध्ये ओळ दिसते, लाईन दिसते, तिथं माऊस पॉइंटर घेऊन या. तुम्हाला अँकर शेप दिसतोय बघा. त्याला क्लिक करा आणि तुम्ही ही विड्थ कमी जास्त करू शकता. बघा, मला जेवढी पाहिजे तेवढी मी विड्थ ठेवू शकतो. बरोबर आहे. याला बोलतो आपण कॉलमची विड्थ चेंज केली. पण आता शेवटी जर का एक नवीन अजून एक व्यक्तीचं नाव आलं, से व्यंकटेश्वर स्वामी से स्वामी नारायण. आता बघा हे नाव तर अजूनच मोठं आलं. मग आपण असं नाव दरवेळेस टाइप करत बसताना कॉलम विड्थ एक तर इथनं चेंज करा क्लिक अँड ड्रॅग करून, किंवा आपण काय पाहिलंय की सेल पॉइंटर कॉलममध्ये ठेवून द्या. होम टॅब, सेल्स ग्रुप, फॉर्मॅट, कॉलम विड्थ. पण याच्यासाठी एक दुसरा ऑप्शन असं आहे की ऑटो फिट कॉलम विड्थ नावाची कमांड आहे. तुम्ही जर का विराटच्या सेल पॉइंटर पाशी मी ठेवला A8 पाशी आणि मी सेल पॉइंटर तिथं ठेवून होम टॅब, सेल्स, फॉर्मॅट आणि ऑटो फिट कॉलम विड्थला गेलो. कुठे? होम टॅब मधल्या सेल्समध्ये फॉर्मॅट, त्यामध्ये ऑटो फिट. तो काय करतोय ऑब्झर्व करा की A8 मध्ये काय लिहिलं होतं विराट, तर जेवढं टेक्स्ट A8 मध्ये आहे तेवढीच कॉलमची विड्थ त्यांनी चेंज केली. मग परत मला चेंज करायचं असेल, पूर्ण बघायचं असेल, तर एक तर सोप्पा पर्याय माझ्याकडे हा असा, किंवा बघा ऑटो फिट कॉलम विड्थचा अर्थ काय आहे बघा, की विराट म्हणून कमी झालं असं नाहीये. आता आपण व्यंकटेश्वराच्या इथं ठेवलं, होम टॅब, सेल्स ग्रुप, फॉर्मॅट आणि ऑटो फिट कॉलम विड्थ म्हणलं, तर A12 या सेलमध्ये जेवढं टेक्स्ट होतं तेवढी कॉलमची विड्थ ऑटोमॅटिकली सेट झाली. समजतंय? किंवा इथनं आपण मगाशी कमी जास्त करत होतो तसं कमी करूयात. ऑटो फिटसाठी सगळ्यात बेस्ट ऑप्शन असा आहे की पूर्ण नावं तुम्ही टाइप करून घ्या. मग त्याच्यामध्ये कोण बांदेकर येईल, स्वामीनारायण येईल, अशी मोठी नावं किती येऊ द्या. त्या कॉलमच्या आणि त्याच्या पुढच्या कॉलमच्या डिवायडिंग लाईनवरती जाऊन डबल क्लिक करा. हा सगळ्यात सोपा पर्याय कॉलम विड्थ वाढवण्याचा. ही झाली कॉलम विड्थ कशी वाढवायची. आता रोची हाईट कशी वाढवायची. सपोज मला हे जे हेडिंग्स आहेत आपली नेम मराठी, ह्याची रोची हाईट अजून वाढवायचे. हा फर्स्ट रो आहे. सेम जसं आपण कॉलमची विड्थ कमी जास्त करण्यासाठी त्या कॉलममध्ये सेल पॉइंटर कुठेतरी ठेवला होता, A1, A2, A6 किंवा A14 किंवा A10,48,576. त्याचप्रमाणे रोची हाईट वाढवायची असेल तर त्या फर्स्ट रो मध्ये, आता कॉलम कुठला आहे त्याच्याशी काही घेणं देणं नाही, आपला सेल पॉइंटर पहिल्या रो मध्ये पाहिजे. त्या रो मध्ये मी कुठेही ठेवून देतो. D1 ला ठेवतो, F1 ला ठेवतो, H1 ला ठेवतो किंवा अगदी पार लास्टला XFD1 वरती ठेवतो. आणि काय करतो, होम टॅब, सेल्स ग्रुप, फॉर्मॅट कमांड, तिथं रो हाईट असा ऑप्शन देतो. रोची हाईट आता 43.2 आहे. मी करतोय 75 आणि ओकेला क्लिक करतो. बघा रोची हाईट वाढली इथे. पहिल्या रो सेलवरती कसं याल,
करेक्ट. नेम बॉक्समध्ये A1 आलात का? बघा आपण रोची हाईट वाढवली. तसंच दुसरा सिंपल मेथड आहे, की फर्स्ट पहिल्या रोची हाईट वाढवायची होती, तर पहिला आणि त्याच्या पुढचा दुसरा यांच्या डिव्हायडिंग लाईन दुभागणाऱ्या लाईनवरती या, माऊस क्लिक करा आणि ड्रॅग करा. तुम्हाला जेवढी हाईट पाहिजे तेवढी हाईट ठेवा. कमी करायची असेल, कमी करा. समजतंय? याचप्रमाणे ऑटो फिट रो हाईट पण ऑप्शन आहे. तुम्ही डबल क्लिक केलं, जसं आपण ए आणि बीच्या डिव्हायडिंग लाईनवरती डबल क्लिक करून काय केलं होतं बघा. हा सपोज एवढा आहे. ऑटो फिट करायचा होता कॉलम. तर ए आणि बीच्या डिव्हायडिंग लाईनवरती आपण डबल क्लिक केलं होतं. त्यांनी कॉलम ऑटो फिट झालेला. तसा रो ऑटो फिट करायचा आहे. तर मी ए म्हणजे 1 आणि 2च्या डिव्हायडिंग लाईनवरती डबल क्लिक करतो. आता याचा अर्थ काय? ऑटो फिट करायचं म्हणजे काय? बघा आपण नेम A1 वरती सेल पॉइंटर ठेवला आणि फॉन्ट साईज जर मी वाढवत गेलो आणि हा फॉन्ट साईज म्हणजेच टेक्स्ट आपल्या कॅरेक्टरची हाईट जर का वाढत गेली, तर जशी कॅरेक्टर्सची हाईट वाढतीये, तसं रो पण वाढत गेला बघा. आहे की नाही? म्हणजे आपण काय करू शकतोय, तर कॉलम ऑटो फिट करू शकतो. तसा रो पण, रोची हाईट पण ऑटो फिट करू शकतो. समजतंय का आपल्याला? धन्यवाद. आपण आता नेक्स्ट लेक्चर पुढच्या लेक्चरमध्ये नवीन रो आणि कॉलम इन्सर्ट कसा करायचा ते शिकूयात. धन्यवाद.